दिनांक 15 जुलै 2024 रोजी मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांच्या अध्यक्षतेखाली शहर स्वच्छतेचा आढावा मध्य झोन क्रमांक 2 राजापेठ येथे आयोजित करण्यात आले। या बैठकीत सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखेले, विवेक देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे, झोन क्रमांक 1, 2, 3, 4 व 5 मधील ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, दैनंदिन साफसफाई कंत्राटदार उपस्थित होते। या बैठकीत उपायुक्त माधुरी मडावी यांनी निर्देश दिले की मार्केट परिसरामध्ये व्यावसायिक यांच्या आस्थापनेमध्ये डस्टबिन ठेवावी, तसेच हातगाड्या, फेरीवाले यांनी सुद्धा डस्टबिन ठेवणे बंधनकारक आहे। रोज सकाळी मार्केट उघडल्यावर व रात्री घंटागाडी व्यावसायिक फेरीवाले यांच्याकडे पाठवावी। सर्व प्रभागामध्ये स्प्रे फवारणी व धुवारणी नियमित करावी। डबक्यांमध्ये MLO ऑइल टाकाव्या। रोड डिवायडर व फुटपाथ नियमित साफसफाई करावी। ज्या प्रभागामध्ये साफसफाईबाबत तक्रारी आल्यास संबंधित कंत्राटदार यांना दंड करावा। अमरावती शहरातील नागरिकांनाही यावेळी उपायुक्त माधुरी मडावी यांनी आवाहन केले की त्यांनी कचरा हा कंटेनरमध्ये किंवा घंटागाडीमध्येच टाकावा। कचऱ्याच्या तक्रारी असल्यास संबंधित स्वास्थ्य निरीक्षकाला अथवा साफसफाई कंत्राटदाराला देण्यात याव्या। सदर परिसर तसेच तेथील सार्वजनिक शौचालय, टॉयलेट येथील नियमित वर्दळ लक्षात घेऊन त्या ठिकाणच्या सफाईकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी स्वास्थ्य निरीक्षकांना दिल्या आहे। आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता स्वास्थ्य निरीक्षकाने ऑन ड्युटी राहायला पाहिजे। येणाऱ्या 5 दिवसात शहरात साफसफाई पूर्णपणे झालेली आढळून आली पाहिजे। कंत्राटदाराकडून आवश्यक असलेले मनुष्यबळ मागून त्यांच्याकडे काम केले पाहिजे। मनपाच्या कामगारांची हजेरी सकाळी 6 वाजता घेण्यात यावी, ज्याचे काम त्यांनीच केले पाहिजे। तक्रारी आल्यास संबंधित स्वास्थ्य निरीक्षकावर कारवाई निश्चित केल्या जाईल। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।